घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। नमस्कार मित्रांनो, आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये। नमस्कार, मी डॉक्टर अर्चना अरविंद धाबे। मी धाबे हर्बल्सची संचालिका आहे आणि मी गेले आज माझा 4था दिवस आहे सरस एक्झिबिशनमध्ये। तर मला ह्या एक्झिबिशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला, नवीन मला कस्टमर मिळालेत व माझे सगळं हर्बल प्रोडक्शन आहे। त्यामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं जॉईंट पेनचं ऑइल आहे की जेणेकरून पहिल्या दिवशी ज्यांनी वापरलं त्यांनी मला पुन्हा येऊन रिप्लाय दिला की तुमचं प्रोडक्ट खूप छान आहे, साबण आहे, मेहंदी वगैरे असे बऱ्यापैकी। तर शासनाने हे खूप चांगलं योजना राबवलेली आहे। त्यानिमित्त आमच्यासारख्या महिलांना आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे व आमचं प्रोडक्ट हे सर्वांपर्यंत पोहोचत आहे। तर मी शासनाचे व आयोजकांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। जे पालक विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी समोर। नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतो सरसमध्ये जवळपास जेवढ्या ऑर्गॅनिक शरीरासाठी चांगले पदार्थ आहे सगळ्या इथं बघू शकतो। आपण काय सांगायला संदर्भामध्ये? नमस्कार, मी स्वर्ण संतोष जोशी, गाव गोळेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आम्ही 2 वर्षापासून ऑर्गॅनिक पद्धतीत, ऑर्गॅनिक नाही म्हणता येणार समजा, विषमुक्त धान्य पिकवतो आहे। 2 वर्षापूर्वी आमचं चित्र नक्षत्र महिला शेतकरी गट हा महाराष्ट्रात 2 नंबरचं त्यांनी पुरस्कार घेतला होता आम्ही, आणि तेव्हापासून आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीत म्हणण्यापेक्षा विषमुक्त पद्धतीत धान्य पिकवतो आहे। आता इथे तुम्ही बघू शकता स्टॉलवरती आम्ही गांडूळ खत पण ठेवलेलं आहे। आम्ही थोडं कमी प्रमाणात पिकवतो पण चांगलं पिकवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही स्वतःही चांगलं लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद सर। तुम्हाला कसं वाटलं सरसमध्ये भाग घेऊन? कारण आज जवळपास 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे। 4 दिवसामध्ये काय वाटलं? आहे छान रिस्पॉन्स आहे, पण तरी पण लोकांनी अजून आधुनिक पद्धतीत जेणेकरून आपलं आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तर अजून चांगला प्रतिसाद मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। माझे नाव विद्या गजानन कुलकर्णी, माझं गटाचे नाव वैभव लक्ष्मी बचत गट असते। मला इथे आल्यानंतर खूप असं मनाला प्रसन्न वाटलं आणि पुढे जाण्याची चालना मिळाल्या। उमेदमुळे अजून माझी उमेद वाढली आणि आमची सोय पण सगळी छान ठेवली सरांनी। काही त्रास वगैरे काही नाही आम्हाला इथे। आम्हाला अजून याच्यातून प्रगती मिळेल असं वाटतंय। आपण बघता सरसमध्ये आज जवळपास ग्रामीण भागातील सर्व मोठ्या प्रमाणात बचत गटांनी भाग घेतलेला आहे आणि आपल्या सोबत आहे गोळेगाव सिल्लोड येथील बचत गट। काय सांगाल? नाव सांगाल? माझं नाव सौ हिरानंदू वैद्य,
मी सप्तशृंगी महिला स्वयंसहायता समूहाची अध्यक्ष आहे आणि प्रगतिमा ग्रामसंघाची अध्यक्ष आहे. आम्ही आमचं हे हाताने बनवलेलं सगळं खाद्यपदार्थ आम्ही तिघींनी स्वतः बनवलेलं आहे आणि इथं येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं. अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी. त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही. नमस्कार मित्रांनो, आपण आहे सरसमध्ये. आज बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज ग्रामीण भागातून शाळा सुद्धा इथं भेट देण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत एक गाजगाव येथील विद्यार्थ्यांनी. काय सांगते दीदी? माझं नाव पल्लवी गोरख हिवाळे, शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाजगाव. आम्ही सरांनी आम्हाला आणलं इथला परिसर बघून आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही इथं डान्सला आलेलो आहे. उमेदमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये डान्समध्ये भाग घेतलेला आहे ना? हो. सर काय सांगाल? कारण आज बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज विद्यार्थ्यांना तुम्ही इकडे आणलेलं आहे आणि एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये जे उमेद सरस होते त्यासमोर काय सांगा? विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभाग घ्यायची खूप उत्सुकता होती. आज सकाळपासूनच विद्यार्थी त्या तयारीमध्ये होते. आम्ही या हिशोबाने खूप चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस केली आहे आणि या ठिकाणी आल्यावर समजलं या ठिकाणी सरसचं विक्री आणि प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्या गोष्टीची खूप आवड होती. सर्वांना घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रम दाखवण्यासाठी आलो. विद्यार्थ्यांना हा परिसर, हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आवडला आणि विद्यार्थी उत्साहाने या संपूर्ण स्टॉलला व्हिजिट देण्यासाठी उत्सुक होते. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मुद्दाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या गोष्टी पाहण्यात येत नाहीत, काहीतरी नाविन्यता दाखवावी, शाळेबद्दल विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, या असे प्रोग्राम सुद्धा शाळेमध्ये होतात. त्या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यासाठी, प्रत्येक स्टॉलला दाखवण्यासाठी, इथली काय परिस्थिती असते, नेमकं कसं काय व्यवहार होतो हे दाखवण्यासाठी मी आणि आमचे सहकारी तागडे सर या ठिकाणी उपस्थित झालो. सर धन्यवाद. तर माझं नाव रत्ना धनसिंग कुसे, राहणार बडजी, तालुका खुलता, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्या समूहाचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई महिला स्वयंसहायता समूह. काय सांगाल इथं भाग घेऊन कसं वाटलं 4 दिवसात याच्यामध्ये? मला इथं सरसला स्टॉल लावल्याबद्दल असं खूप प्रतिसाद, सगळं एकदम व्यवस्थित, बिझनेस बी चांगला चालू आहे. रोजचं आमचं 20,000 15,000 रुपयाचा रोजचा सेल आहे. काय सांगाल उमेदला याबद्दल? उमेदना दरवर्षी असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे. दरवर्षी असे कार्यक्रम होतात आमच्या उमेदमध्ये. हो का? हो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.